शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली आज लॉंग मार्च जो आहे तो निघतोय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथून हा लॉंग मार्च निघणार आहे आणि उद्या संध्याकाळी साधारणतः 5 वाजताच्या सुमारास पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हे लाल वादळ जे आहे ते धडकणार आहे। एकूणच आदिवासींच्या विविध जे मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्यासाठी या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आणि याच्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातकडून येणारी जी वाहनं आहेत ती सध्या बंद करण्यात आली आहेत। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी, शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्यासोबत सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे आहेत। सर, मला सांगा, आज हा लॉंग मार्च निघतोय, काय प्रमुख मागण्या आहेत? आज हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अत्यंत भव्य असा लॉंग मार्च आम्ही काढतोय, चारोटीपासून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आम्ही दाव्याने सांगतो, इतका प्रचंड मोठा जमाव हा लोकांचा कधीही जमला नव्हता, जो आज लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काढतोय। मुख्यतः संबंध पालघर जिल्ह्याच्या गावागावातून लोक आज इथे आलेले आहेत। अजून तर सुरुवात आहे, भरपूर अजून लोक येणार आहेत आणि याच्यामध्ये मुख्य ज्या मागण्या आहेत, नंबर 1 वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी। कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सातत्याने हे सरकार पुढे ढकलत आहे तर ताबडतोब या जमिनी ज्या कसणारे लोक आहेत त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत। देवस्थान, इनाम, वर्कर्स जमिनी नावावर झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर मोदी सरकारने मनरेगाचा कायदा जो रद्द केलेला आहे तो पुन्हा आणला पाहिजे आणि हे जे ग्रामजीचा कायदा जो अत्यंत फसवा आहे तो सगळा बंद करून महात्मा गांधींच्या नावाची योजना ही पुन्हा एकदा रोजगाराची आणली पाहिजे। स्मार्ट मीटर ही जी योजना आहे विजेचं खाजगीकरण करण्याची ती रद्द केली पाहिजे आणि पूर्वीसारखे मीटर लावले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे प्रचंड बिलं ही आज येत आहेत। वाढवण बंदर हे रद्द झालं पाहिजे। लाखो शेतकरी आणि मच्छीमार यांचं संबंध जीवन उद्ध्वस्त करणारं हे वाढवण बंदर आहे आणि यालासुद्धा आमचा विरोध आहे। त्याचबरोबर आज आमच्या अनेक प्रश्न शिक्षणाचे, रोजगाराचे, आरोग्याचे, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे, जो सिंचनाचा प्रश्न आहे जो अत्यंत महत्त्वाचा पालघर जिल्ह्याचा, तर हे सगळे मुद्दे घेऊन आज हा प्रचंड मोठा लॉंग मार्च इथून सुरू होईल आणि पालघरपर्यंत जाईल। त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होईल। मागण्या मान्य होईपर्यंत हा संबंध जमाव तिथून उठणार नाही, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतोय। हा एक अत्यंत ऐतिहासिक लढा जो नाशिक ते मुंबईचा लॉंग मार्च झाला त्याच्यानंतरचा हा सर्वात मोठी कृती केवळ पालघर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली आज होती आहे। नक्कीच, एकूणच पाहिलं तर सर्वात मोठा हा मोर्चा असेल आणि लक्षवेधी ठरेल असा विश्वास जो आहे तो अशोक ढवळे यांनी व्यक्त केला आहे। सर, मला सांगा, आमदार आहात तुम्ही आणि मुळात आपण विधानसभेत हेच प्रश्न वारंवार उचलताय, मात्र कुठेतरी आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आपल्यावर आलेली। ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली आजचा हा पायी मोर्चा आमचा चारोटीवरून पालघर या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर जाणार आहे। मागण्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षापासून वनपट्टे कसत आहेत। जे क्षेत्र आपल्या कब्जामध्ये आहे किंवा वहिवाटीखाली आहे तेवढं क्षेत्र न देता 2 गुंठे आणि 3 गुंठे अशा आमच्या या वनपट्ट्याधारकांना वनाची जमीन दिलेली आहे। या मोर्चाद्वारे आमची मागणी असेल की जे क्षेत्र आमच्या कब्जामध्ये किंवा वहिवाटीमध्ये आहे ते सर्व क्षेत्राची मोजणी होऊन ते 7/12 सदरी त्या वनपट्ट्याधारकाची नोंद झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या भागामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जे गायरान, देवस्थान आणि जे सिलिंगच्या जागा आहेत, ज्या वर्कर्स जागा आहेत, या जागा गेल्या अनेक वर्षापासून 60-70 वर्षापासून हा शेतकरी कसतोय, अजूनही त्याची 7/12वर कुठे नोंद झाली नाही। या मोर्चाद्वारे आमची ही सुद्धा प्रामुख्याने मागणी आहे की महसूलचा अधिकारी त्या जागेवर जाऊन जो जमीन कसतोय त्याच्या नावाने पंचनामा होऊन 7/12 सदरी त्याची नोंद झाली पाहिजे। स्मार्ट मीटरचा जबरदस्त या भागामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, लोक त्रस्त झालेले आहेत। रोज आमच्या कार्यालयामध्ये 50,000 1 लाख रुपयाची बिलं ही लोक घेऊन येत आहेत। हा गरीब शेतकरी त्याच्या घरामध्ये एक बल्ब पेटतोय आणि त्याला 50,000 रुपयाचं बिल येत आहे। हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहेत, हे सुद्धा हे आम्ही मोर्चाच्या द्वारे मागणी केलेली आहे। आमचे जे जुने मीटर आहे ते आम्हाला लावून द्या, परंतु MSEBचे अधिकारी हे जबरदस्ती हे मीटर लावत आहेत
हे सुद्धा चुकीचं आहे. आमची मागणी असेल हे मीटर लावता कामा नये. त्याचप्रमाणे मनरेगाची कामं आम्ही 200 दिवसाची मागणी केलेली आहे. 365 दिवसापैकी 200 दिवस आम्हाला काम दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं, हे स्थलांतर थांबलं पाहिजे. जलजीवन मिशनची कामं अजूनही आमच्या भगिनी रिकामा हांडा घेऊन फिरत आहेत. 2-2 किलोमीटरवर पाणी आणायला जावं लागतं. जलजीवन मिशन, हर घर जल आणि हर घर जल नल हे अजूनही झालेलं नाही. ते सुद्धा या मोर्चाद्वारे मागणी असेल. आमचा मोर्चा तिथं बसल्यानंतर आम्हाला कळलंय की निवेदन दिल्यानंतर बरीचशी कामं ही जलजीवनची कामं सुरू केलेली आहेत. परंतु आमचा मोर्चा तिथे गेल्यानंतर बसेल. जोपर्यंत कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि जर का आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही, आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी इथे आहेत. अशोक ढवळे आहेत, आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव केंद्रीय कमिटी सदस्य डॉक्टर अजित नवले आहेत. आमच्या जनवादी महिला संघटनेचे त्या मरियम ढवळे आहेत. आमचे जिल्ह्याचे सचिव किरण गाला आहेत. आमची पूर्ण कमिटी आहे. पूर्ण कमिटी तिथे बसेल. जर मागण्या सुटल्या नाही तर तिथल्या तिथे निर्णय घेऊन हाच मोर्चा आम्ही मुंबईच्या दिशेने वळवला जाईल, हे आम्ही सरकारला सांगू इच्छितो. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी सुद्धा जमा झालेले आहेत. किती लोक या सगळ्या मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे आणि पुढचं नियोजन कसं असेल या मोर्चाचं? या मोर्चामध्ये आमचा आकडा आहे 40,000च्या वरती शेतकरी इथे जमा होतील. आणि अजूनही आमचा आकडा जास्त आहे. लोक शेतकरी येत आहेत. आणि ह्या मोर्चा चारोटीवरून पायी निघणार आहे. आता यानंतर मनोरला आमची संध्याकाळची वस्ती होणार आहे. मनोरला वस्ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्या आमचा साधारणतः 10-10:30च्या दरम्यान तिथे नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे करून हा मोर्चा पुढच्या दिशेने सुरू होणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत हा पायी मोर्चा पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर धडकेल. या 2 दिवसात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा बघितलं तर मोठा रहदारीचा महामार्ग आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काही आपल्याला आवाहन करण्यात पोलीस प्रशासनाशी काल माझी चर्चा झाली. मी काल स्वतः किरण गहला, आमच्या तालुक्याचे सचिव रडका कलांगड, आम्ही स्वतः आलो. गाडी घेऊन आम्ही मनोरपर्यंत पालघरपर्यंत जाऊन आलो. हा रूट आम्ही पाहिलेला आहे. इथेच पोलीस प्रशासनाची आम्हाला लोकं दिसली. त्यांनी सांगितलं की साहेब तुमच्याच मोर्चाकरिता आम्ही चारोटी ते मनोर हा हायवे जो आहे, राज्यमार्ग जो आहे, हा एका बाजूने आम्ही पूर्ण तुमच्यासाठी मोकळा करून ठेवलेला आहे. वाहनं त्याच्यावर बंद केलेले आहेत. आणि उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की मनोर ते पालघर हा सिंगल वे आहे. तर तुम्ही काय करणार? ते म्हणाले की मनोर ते पालघर हा पूर्ण रस्ता आम्ही बंद केलेला आहे आणि सर्व वाहनं ही बोईसर मार्गे आम्ही वळवलेली आहेत. तर ती सोय त्यांनी केलेली आहे. तसं काय फारशी अडचण ही ट्रॅफिकची येणार नाही. नक्कीच आज निघालेला हा मोर्चा खरं तर उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मात्र त्यानंतर सुद्धा जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हाच मोर्चा पुढे मंत्रालयापर्यंत आणि मुंबईपर्यंत नेऊ असा इशारा जो आहे तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, पालघर.